मित्रांनो नमस्कार. नवीन घडामोडी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे एका अतिशय महत्त्वाच्या अपडेटसह स्वागत आहे. ही जी अपडेट आहे ती आपल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तर पहा मित्रांनो, सध्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून या तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक अवघड गोष्टी या सोप्या होण्यास मदत झालेली आहे. आपण जर आपल्या राज्याच्या भूमी अभिलेख विभागाकडे जर पाहिले तर या विभागाने देखील अनेक गोष्टी या ऑनलाईन पद्धतीने करायला सुरुवात केलेली आहे. 7/12 उतारा असेल, प्रॉपर्टी कार्ड असेल, वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी या आता ऑनलाईन पद्धतीने आपल्याला काढता येतात. आणि असं केल्यामुळे शेती आणि शेती संबंधित असलेल्या अनेक बाबी या अगदी सोप्या पद्धतीने पूर्ण करता येणे देखील शक्य झालेले आहे. मग याच पद्धतीने शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे, ज्याद्वारे आता शेत जमिनी त्या जमिनीच्या जमीन मालकाचा जो आधार क्रमांक आहे त्यासोबत जोडल्या जाणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांच्या जमिनी आता आधारशी लिंक केल्या जाणार आहेत. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण असा हा निर्णय आहे. या निर्णयामुळे आता कोणत्या शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे व ती कोणत्या गावात आहे याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. याशिवाय या निर्णयाचा अनेक दृष्टिकोनातून फायदा देखील होणार आहे. राज्यातील जमिनी शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाशी जोडल्या जाण्यासंदर्भात जी अपडेट आहे विविध न्यूजपेपरच्या माध्यमातून समोर आलेली आहे आणि त्यानुसार राज्यातील जवळपास 1 कोटी शेतकऱ्यांच्या जमिनी आता संबंधित जमिनीचे जे मालक आहेत त्यांच्या आधार क्रमांकाशी जोडले जाणार असून त्यामुळे आता एका शेतकऱ्याच्या नावावरती किती जमीन आहे आणि ती कोणत्या गावात आहे याची एकत्रितपणे माहिती गोळा करता येणार आहे व राज्यातील वहिवाटी खालील असलेल्या शेतीची माहिती देखील गोळा होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून शेती संबंधी ज्या काही धोरणाची आखणी आणि अंमलबजावणी केली जाते ती करणे सोपे होणार आहे व शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी देखील याचा वापर केला जाणार आहे. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की मागच्या वर्षापासून कापूस आणि सोयाबीन लागवड केलेली जे काही शेतकरी आहेत त्यांचा आधार क्रमांक तसेच संलग्न असलेल्या बँक खात्याचा तपशील स्वतंत्र पोर्टलवर अपलोड करण्यात येत आहे. तसेच आता युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया कडून देखील आधारची पडताळणी केली जाणार आहे. यामुळे आता एका योजनेत दोनदा किंवा अनेकदा लाभ घेण्याचा प्रकार देखील यामुळे थांबणार आहे. समजा एखाद्या शेतकऱ्याने जर एका गावामध्ये असलेल्या शेतीमध्ये कापूस व सोयाबीन लागवड केलेली असेल व त्या शेतकऱ्याने आपले आधार त्या शेतीला जोडले आहे आणि तेच आधार दुसऱ्या गावातील शेतीला जोडल्यास या माध्यमातून या दोन्ही क्षेत्रांची नोंद होणार आहे. त्यामुळे या योजनेतील लाभाच्या निकषानुसार दोन्ही क्षेत्र 2 हेक्टरपेक्षा जास्त असल्यास त्याची माहिती अगदी सहजरित्या मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे यातून शेतकऱ्याला केवळ 2 हेक्टरसाठीच पैसे मिळणार आहे. त्यामुळे एकाच योजनेच्या माध्यमातून जे काही दोनदा किंवा अनेकदा लाभ घेण्याचे प्रकार होतात याला आळा बसणार आहे. मित्रांनो, नमो किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या लाभांसाठी देखील याला मदत होणार आहे. कारण की आधार क्रमांकाशी जोडलेली शेतीची माहिती आता नमो किसान सन्मान योजनेच्या KYC ला लिंक म्हणजे जोडण्यात येणार आहे. त्यामुळे जर एखाद्या शेतकऱ्याला या योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या गावांमध्ये किंवा जिल्ह्यांमध्ये मदत मिळत असेल तर ती आता यामुळे नाकारली जाणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान निधी योजनेचा फायदा मिळत नाही अशा शेतकऱ्यांना देखील यामुळे फायदा मिळणार आहे. यामुळे आता शेतकऱ्यांचा रिअल टाइम डेटा हा सरकारला उपलब्ध होणार आहे. जसे की कोणत्या शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे, तसेच त्या शेतामध्ये कोणकोणती पिके आहेत इत्यादी माहिती ही सरकारला अगदी सहजरित्या मिळणार आहे व त्यानुसार उत्पादन तसेच त्या संबंधीची धोरणे आखण्यास व त्या धोरणांची अंमलबजावणी करणे सरकारला सोपे होणार आहे.
तर अशा पद्धतीने मित्रांनो सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे त्यामुळे ट्रान्सपरन्सी ही येणार आहे। मित्रांनो हा जो शासनाने निर्णय घेतलेला आहे याबद्दल तुमचं वैयक्तिक मत नेमकी काय आहे ते नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर मग नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि अद्याप जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि या चॅनलला जर सबस्क्राइब केले नसेल तर मग अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वेळोवेळी मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा आणि त्याचप्रमाणे सबस्क्राइब शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे त्यावर देखील नक्की क्लिक करा। धन्यवाद मित्रांनो।